युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशातील निर्यात ठप्प झाली आहे। त्याचा सर्वाधिक फटका शेतमालाला बसतोय। निर्यात थांबल्याने देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे, त्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत। कोल्हापूरच्या मार्केट यार्डात सध्या कांद्याचा दर प्रति किलो 9 ते 15 रुपयांवर आहे। त्यातून उत्पादन आणि वाहतूक खर्च सुद्धा निघत नाही। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता सरकारने पुढे येण्याची गरज आहे। भारतातून आखाती देशात शेतमालाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते। महाराष्ट्रातील JNPT बंदरात कांद्याने भरलेले अनेक कंटेनर उभे आहेत। एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशातील निर्यात ठप्प झाली आहे। त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतील कृषी उत्पादनांच्या दर घसरणीवर झालाय। राज्यातील नाशिक, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होतंय। कोल्हापूरच्या मार्केटमध्ये बार्शी, मंगळवेढा, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील सुपे परिसरात कांद्याची आवक होते। युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात थांबल्याने कोल्हापुरातील आवक वाढली आहे। परिणामी कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले आहेत। खुल्या लिलावात कांद्याला 9 ते 15 रुपये दर मिळतोय। त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी नाराज आहेत। शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांकडील कांदा नाफेड मार्फत खरेदी करावा अशी मागणी होतीये। त्याशिवाय कांद्यासाठी लागणारी खतं, बियाणं, रोपं, बारदार आणि सुतळीचे दर कमी करावेत, वीज बिल माफ करावा अशा मागण्या शेतकऱ्यांमधून होत आहेत। ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ओव्हरलोडची कारवाई होत नाही, त्याच धर्तीवर कांदा वाहतूक करणाऱ्या वाहनांना RTO कडून सवलत द्यावी, कांदा वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांचा टोल माफ करावा अशी अपेक्षा कांदा व्यापारी उदय देसाई यांनी व्यक्त केली आहे।